शांती आणि बंधुभाव जनमानसात रुजवण्याचा एक सम्यक संकल्प दिला अशा या आदर्श महामानवांना त्या ठिकाणी त्रिवार पंचांना मोठे आहे. आपण श्रीशरण पंचशीला घेणार आहोत. सिद्धार्थ बंधू सर या ठिकाणी श्रीशरण सामूहिक श्रीशरण पंचशीला तो माइक चालू होता. ठीक आहे. ज्यांना शक्य आहे ते बघा. ठीक आहे. ज्यांना भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा यवतमाळ सूर्यपुत्र भैयासाहेब कलास्नेह सार्वजनिक ग्रंथालय व आदर्श संजीवनी सेवा सामाजिक संस्था आदर्श संजीवनी सेवा सामाजिक संस्था या तीन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित आणि बोधिपथ संदेश या यूट्यूब चॅनलवर प्रसारित झालेल्या बाबासाहेब आंबेडकर लिखित ॲनिमेशन ऑफ कास्ट या ग्रंथावर आधारित परीक्षा सर्वच या परीक्षेच्या अनुषंगाने जाहीर बक्षीस वितरण आणि व्याख्यानाचा कार्यक्रम या अनुषंगाने आयोजित केला गेलेला आहे. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदर्श संजीवनी सामाजिक संस्था या
संस्थेचे अध्यक्ष तथा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आमचे तालुक्याचे सरचिटणीस गणेश पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी सन्मानपत्र आणि पुष्प सन्मान चिन्ह आणि यानंतर प्रामुख्याने आपल्याला मार्गदर्शन करणारे या विषयाचे अतिशय गाढे अभ्यासक आदरणीय प्राध्यापक डॉक्टर भीमराव वाघमारे साहेब, ज्येष्ठ विचारवंत तथा माजी परीक्षा नियंत्रक संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, आदरणीय सरांचं स्वागत करण्यासाठी मी बोलवतो बोधीपथ संदेश यूट्यूब चॅनलचे संचालक तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेचे अध्यक्ष सिद्धार्थ बनसोड सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आदरणीय सरांना मानपत्र आणि पुष्प देऊन स्वागत करावं. यानंतर प्राध्यापक डॉक्टर आर डी वरघट सर यांचं स्वागत करण्यासाठी आणि मानपत्र देण्यासाठी मी बोलवतो जिल्ह्याचे संघटक आदरणीय बंधू ढोटे. वर करा वर आदरणीय वरघट सरांचं मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करतील. मित्रांनो, बौद्ध धम्म तसंच आंबेडकरी विचाराचा प्रचार करण्यासाठी आपले कार्य उल्लेखनीय प्रेरणादायी आहे. बोधीपथ संदेश यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या ग्रंथावर आधारित आयोजित ऑनलाईन परीक्षेचं समारंभानिमित्त बहुमूल्य योगदानाकरिता आपणास सहस्नेह. यानंतर प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले आदरणीय रवी भगत साहेब, चेअरमन बोधिसत्व बुद्धविहार बांधकाम समिती यांचं स्वागत करण्यासाठी मी बोलवतो तालुक्याचे कोषाध्यक्ष मनोहर पाटील यांना. आदरणीय रवी भगत साहेबांना मानपत्र पुष्प देऊन स्वागत करावं. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धर्माचं योगदान जनमानसात रुजवण्यासाठी आणि आपल्या या बहुमूल्य योगदानाकरिता त्या आपला सहस्नेह. त्यानंतर जिल्हा शाखेचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी या ठिकाणी आदरणीय मोहन भोवरे सर, आदरणीय मोहन भोवरे सरांना स्वागत करण्यासाठी मी बोलवतो प्राध्यापक गजानन लोहवे सर. आदरणीय मोहन भोवरे सरांचं स्वागत करतील पुष्प आणि सन्मानपत्र देऊन. तेवीस वर्षाचा प्रदीर्घ कालखंड भगत साहेबांच्या नंतर पुढील चळवळ हाती घेऊन अधिक जोमाने पुढे नेण्याचा कारवा आदरणीय भोवरे साहेबांनी घेतलेला आहे. त्यांचा पुन्हा एकदा धन्यवाद. यानंतर महिला जिल्हा शाखेच्या अध्यक्षा आदरणीय रंजनाताई ताकसांडे यांचं स्वागत करण्यासाठी पुष्प आणि सन्मानपत्र देण्यासाठी मी बोलवतो आदरणीय सुनंदाताई वाल्दे, आदरणीय सिंधुताई धवणे यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं. यवतमाळ जिल्हा पश्चिमच्या आदरणीय सिंधुताई धवणे, आदरणीय रंजनाताई कासांडे
यांचं सन्मान चिन्ह आणि पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करत आहे. अनेक वर्षानंतर सिंधुताई आणि रंजनाताई या निमित्ताने एकत्र या ठिकाणी आदरणीय उत्तम शेंडे सर यांचं स्वागत या ठिकाणी होणार आहे. त्यांचा सन्मानार्थ मी त्यांचं सन्मान चिन्ह या ठिकाणी वाचतो आहे. प्राध्यापक डॉक्टर उत्तम शेंडे, जिल्हाध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा यवतमाळ. आपण सन 2022 मध्ये बौद्धाचार्य परीक्षेत महाराष्ट्र राज्यस्तरावरून प्रथम क्रमांक प्राप्त करून यवतमाळ जिल्ह्याचे नाव अधोरेखित केले आहे. आपल्या या बहुमूल्य योगदानाचा गौरव करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आपल्या सामाजिक व वैचारिक कार्यास हार्दिक शुभेच्छा आणि यांचं स्वागत करण्यासाठी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी ग्रंथालयाचे कोषाध्यक्ष प्रमोद खुश साहेब आणि आमचे मित्र इंजिनियर दीपक नगाळे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या मंचावर यायचं आहे आणि आदरणीय शेंडे साहेबांना सन्मानपत्र आणि पुष्प देऊन स्वागत करावं. यवतमाळ शहरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून बोधिसत्व बुद्ध विहारामध्ये सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर कलास्नेह ग्रंथालयाचं दालन सुरू करण्यात आलेलं आहे. आज जवळपास 10 ते 12 विद्यार्थी येऊन या ठिकाणी वाचन अभ्यास करताय. बाबासाहेब आंबेडकरला अपेक्षित असलेलं दिशा दर्शन करण्याचं काम ज्यांच्या बहुमूल्य योगदानानं होते आहे असे आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर जयदेव वानखडे सर यांचं स्वागत करण्यासाठी पुष्प देण्यासाठी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यासाठी मी तालुक्याचे सक्रिय कार्यकर्ते प्रकाश बागेश्वर साहेब यांना मी विनंती करतो की आदरणीय जयदेव वानखडे साहेबांचं पुष्प देऊन स्वागत करावं. ज्यांच्या विशेष संकल्पनेतून हा कार्यक्रम साकार होतो आहे असे आमचे मित्र आदरणीय सिद्धार्थ बनसोड सर जे तालुका शाखेचे अध्यक्षसुद्धा आहे. यांचं स्वागत करण्यासाठी आमचे मित्र धर्मचारी गुणानंद यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं. पुष्पगुच्छ देऊ. मित्रांनो, हा स्वागताचा कार्यक्रम आपण चालू ठेवणार आहोत. मला ठाऊक आहे डॉक्टर भीमराव वाघमारे साहेबांचे चाहते अनेक जिल्ह्यात आहेत. तशाच पद्धतीचे यवतमाळ जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात आहे आणि आदरणीय सिंधुताई ढवणे साहेब आणि त्यांची टीम या ठिकाणी आलेली आहे. तेही स्वागत करू इच्छित आहे. त्यांना मी विनंती करतो त्यांनी आदरणीय साहेबांचं आदरणीय डॉक्टर भीमराव वाघमारे साहेबांचं स्वागत करावं. या ढवणे साहेब आणि त्यांची टीम माझं नाव वादी मॅडम. बरं नंतर पुन्हा एकदा स्वागत करू. आता मित्रांनो, आंबेडकर थॉट दरवर्षी यवतमाळ जिल्ह्यातून विद्यार्थी वाढत आहे. म्हणजे मी ज्या वर्षी केलं तेव्हा मी एकच आंबेडकर थॉट यवतमाळमधून होतो. नंतर 2, 4 आणि आता यावर्षी 6 विद्यार्थी आंबेडकर थॉट यवतमाळ शहरातून करते आहे. खूप आनंदाची अभिमानाची जी बाब आहे. बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहे, मात्र मी सांगत बसण्यापेक्षा आमचे प्रास्ताविक करणारे
सिद्धार्थ बनसोड सर यांना मी विनंती करतो त्यांनी या अनुषंगाने प्रास्ताविक भाष्य करावं. विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकामी तथागत भगवान ब्रह्मनायक सम्राट असो त्या महामानाने पुन्हा महासवांना आत्मसन्मान आणि स्वाभिमानाने दिवसची प्रेरणा दिली असे महामान युगप्रवर्तक युनायटेड शिल्पकार भारतीय बौद्ध महासमिती संस्थापक अध्यक्ष बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना यांच्या प्रतिमांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. मी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा ही तमाम बौद्धांची मातृसंघटना असून त्या संघटनेच्या सर्वेसर्वा महाउपासिका मीराताई आंबेडकर, त्या संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर, त्यांचे संपूर्ण केंद्रीय कार्य त्यांच्या गुणकार्याला मी पहिल्यांदा प्रणाम करतो. आणि आज जो हा कार्यक्रम होत आहे तीन संघटनेच्या वतीने या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गोविंद चव्हाण साहेब, आजच्या या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक डॉक्टर भीमराव साहेब, प्रमुख अतिथी आदरणीय वायगड सर, प्रमुख अतिथी बांधकाम समितीचे चेअरमन आदरणीय रवींद्र भगत साहेब आणि प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय भवरे सर, महिला शाखेच्या अध्यक्षा माननीय रंजना कासांडे, भारतीय बौद्ध महासभा पूर्वचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर उत्तम शेंडे सर आणि आपण या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व या ग्रंथालयाचे अध्यक्ष जयदत्त वानखडे, सचिव रुपेश वानखडे आणि सर्वांना पुनश्च एकदा मी जयजून करतोय. वेळ भरपूर झालेला आहे, फार कमी वेळामध्ये मी माझं प्रास्ताविक इथे संपवितो, कारण आदरणीय सरांना ऐकण्यासाठी आपण सर्व आहात याची मला जाणीव आहे. मित्रो, तथागत म्हणतात महामंगल सुतांकडे की कालेन धम्म समनं कीर्तन मंगलम उत्तमम, कालेन धम्म सातिच्छा कीर्तन मंगलम उत्तमम. हे उत्तम मंगल आहे. धम्म श्रवण करणं हे उत्तम मंगल आहे. धम्माची चर्चा करणे, धम्माचा प्रचार करणे हे उत्तम मंगल आहे. आणि या उत्तम मंगल करण्यासाठी आजच्या वर्तमान परिस्थितीमध्ये प्रचार करण्याचं माध्यम कोणतं आहे? मग मी विचार केला, कारण परिवर्तन होत असतंय आणि हे यूट्यूब असं दिसतंय मला. मग मला विचार आला की आपण दुसऱ्याचे यूट्यूबमध्ये व्हिडिओ बघतोय, मग आपण ह्या धर्माचा प्रचार करण्यासाठी यूट्यूब चॅनल का काढू नये? परंतु हे यूट्यूब चॅनल कसं काढायचं याचं तंत्रज्ञान काही मला आवडत नव्हतं. पण पाटील साहेबांचा मुलगा आहे विक्रांत पाटील म्हणून, मी त्यांच्याकडे गेलो आणि थोडीशी माहिती घेतली. 1-2 दिवसामध्ये ती माहिती आकलन केली आणि मग यूट्यूब चॅनल मी काढला, तो तयार केला. आणि मग टाकायचं काय या यूट्यूब चॅनलमध्ये? मग मी यूट्यूब चॅनल बाकीचे पाहत होतो. मग त्यात ऑडिओ बुक हे पुस्तक आहे, ते पुस्तक मी टाकलं आणि पहिलं माझं पुस्तक आहे
की जाती व्यवस्थेचे निर्मूलन, जाती प्रथेचे निर्मूलन. त्याच्यानंतर मी क्रांती प्रतिक्रांती टाकली. दिशा म्हणजे अस्पृश्यतेच्या आठवणी बाबासाहेबांनी हे टाकल्या. आणि दररोज 6 वाजता मी धम्मपट टाकत असतो दररोज. आतापर्यंत मी 195 धम्मपट टाकलेले आहे. एकूण मी 504 व्हिडिओ याच्यामध्ये टाकलेले आहे. 1204 सबस्क्राईब झालेले आहे, लोकांनी म्हणजे सबस्क्राईब केलेलं आहे. त्याच्यामध्ये ओळखीचे 5-25 असतील, परंतु बाकीचे सर्व अनोळखी आहे. सबस्क्राईब मला वाटलं नाही की बा एवढे आपले वाटेल. आणि याच्यामध्ये परीक्षा घ्यायचं कसं ते प्रास्ताविकामध्ये सांगितलं आहे. किंवा यूट्यूब चॅनल चाललं आणि त्याच्यामध्ये पुस्तक टाकलं आणि त्याच्यावर परीक्षा तर तुम्ही नाही घेतली. परंतु चव्हाण साहेब झालं, पाटील साहेब, आम्ही फिरायला जात असतो आणि फिरण्याच्या माध्यमातून आमची चर्चा झाली. त्यांना मी माझं ते यूट्यूबचे 2-3 एपिसोड पाठवले, त्यांनी ऐकले, त्यांना ते खूप आवडले. सर्व हे तर खूप चांगलं आहे. कारण जात हा म्हणजे जाताला म्हणजे देशाला जर घातक असेल, देशाच्या विकासाला जर घातक असेल तर ही जात ही विकासाला घातक आहे. हे तर खूपच चांगलं आहे. आणि सर्व जे काही होते ते जातीमुळे. आणि हे सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काय साधन असू शकते. मग त्यांनी माझ्याकडे प्रस्ताव ठेवला. ते उपस्थित आहे, अध्यक्ष आहे आमच्या कार्यक्रमात. आपण बक्षीस ठेवू त्याच्यात आणि या बक्षिसीच्या माध्यमातून तरी लोक वाचतील. आणि मग त्यांनी बक्षीस जाहीर केली 10,000 रुपये. ते पाहिजे काही म्हणजे असं हे नसताना त्यांनी सुद्धा माझ्याकडे प्रस्ताव मांडला आणि त्यांनी ते 10,000ची बक्षिसी जाहीर. त्याची मी जाहिरात केली. काही लोकांनी भाग घेतला, काही लोकांनी घेतला नाही, हा आलेला. परंतु आमचा उद्देश चांगला होता की लोकांनी जाती व्यवस्थेचं निर्मूलन, जाती अंगेचं हे पुस्तक सर्वांनी म्हणजे पुस्तक सर्वांनी वाचावं. जात काय होती हे सर्वांना कळावं, या उद्देशाने पुस्तक खूप महत्त्वाचं आहे. बरं, या पुस्तकामध्ये आहे काय? हे पुस्तक बाबासाहेबांनी काय लिहिलं आपल्याला माहीत असेल की 13 ऑक्टोबर 1935 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा आम्ही धर्मांतराची घोषणा केली. त्यानंतर संपूर्ण संघटना जागृत झाल्या की बाबासाहेब धर्मांतर करणार. आणि नावामध्ये एक जातपात थोडं मंडळ होतं. त्यांना मी वाटलं की बाबासाहेब धर्मांतर करणं तिथे बरोबर सुधारणावादी मंडळ होतं. आणि मग त्यांनी बाबासाहेबांना किंवा ते जाती व्यवस्थापन निर्मूलन करू, नष्ट करू, यासाठी मग त्यांनी एक परिषद भरवली. त्या परिषदेचं अध्यक्षपद बाबासाहेबांना दिलं. त्या परिषदेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण दिलं. ते भाषण त्यांच्याकडे पाठवलं आणि त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी दिलं की जोपर्यंत, कारण आपण सहभोजन करतोय किंवा आंतरजातीय विवाह करतोय हे तात्पुरते विकास, बाबासाहेबांचं स्पष्ट मत आहे. परंतु जोपर्यंत तुमची धार्मिक त्याच्यावर श्रद्धा असेल, जोपर्यंत तुमची वेदावर श्रद्धा असेल, जोपर्यंत या धार्मिक ग्रंथाचा विनाश करणार नाही, तोपर्यंत ही जाती व्यवस्था नष्ट होणार नाही. ही त्या जाती व्यवस्थेच्या पुस्तिकेचा सारांश आहे. आणि मग त्यांना खरं साहेब सांगतीलच याच्याबद्दल तुम्ही जास्त बोलत नाही, परंतु हे कसं आहे हे सांग. मग बाबासाहेबांचं हे वेद त्याने सांगितलं किंवा हे वेद हा धार्मिक ग्रंथाचा शब्द तुम्ही काढून टाका. बाबासाहेबांनी उत्तर दिलं की बा याच्यामधला काना किंवा मात्रा सुद्धा मी बदलणार नाही, मी माझ्या विचारावर थांबावं. आणि मग ही परिषदच रद्द करावी लागली. साहेब सांगतीलच त्याबद्दल मी सांगितलं नाही. तर अशा प्रकारे हे यूट्यूब चॅनल सुरू झालं. आणि हे बक्षीस वितरण करण्याच्या निमित्तानं मग नुसतं बक्षीस वितरण काय करायचं बा, एखादा प्रबोधनात्मक कार्यक्रम सुद्धा आयोजित करावा. आणि हे सर्व याच्यामुळे हा कार्यक्रम आता आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रम करण्यासाठी मला म्हणजे भैयासाहेब ग्रंथालयाचे सचिव वानखडे वगैरे यांनी सहकार्य केलं. म्हणजे चांगली बात आहे बा. आता दुसरा प्रश्न बोलला माझ्यासमोर की आपण हा कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभेच्या बॅनरखाली घेऊ शकतो की नाही. याच्यावर मी चिंतन केलं. कारण का भारतीय बौद्ध महासभा ही संस्था पवित्र संस्था पूर्ण भारतामध्ये पसरलेली आहे. आणि त्याचं या संस्थेचं नाव आपल्याकडून हे होऊ नये बा, दुरुपयोग होऊ नये. मग मी याचं चिंतन केलं. हे कार्यक्रम 24 शिकत नसते का नाही, पण गेल्या वर्षी केंद्रीय शिक्षकाचा प्रशिक्षण त्यामध्ये मिशन PSI मिशन 2025 त्याच्यामध्ये 8 मार्ग आहेत. या 8 मार्गाने मी त्याचं चिंतन केलं, वाचलं
अरे पण हे 2 मार्क त्याला लागू मग आपण भारतीय बोलतो कार्यक्रम करतो. तुम्ही जर विचारलं बा तुम्ही भारतीय बोलतो त्या गाण्याचा चुकीचा वापर केला आपल्याला उत्तर आहे, आपल्याला लेखी आहे, आपल्याला सांगितलेलं आहे. 8 मार्कापैकी 2 मार्क याच्यामध्ये आहे. तर सांगितलं की बा हे मर्यादित ठेवू नका, सर्वांपर्यंत पोहोचवा, प्राध्यापकाला आपण समाविष्ट करा. हा भारतीय बोलणं महाप्रसाद संकुचित न ठेवता सर्वांपर्यंत केली पाहिजे. हे त्या मिशनचं ध्येय आहे आणि या मिशनच्या ध्येयामध्ये बसल्यामुळे मी भारतीय बोलणं महाप्रसादच्या बॅनरने हा कार्यक्रम घेतला. तर असं मला उत्तर करणं अत्यंत आवश्यक होतं, कारण ही भारतीय बोलणं महाप्रसाद ही पवित्र संस्था आहे. या संस्थेचं पावित्र्य आपण जोपासलं पाहिजे. वाघमारे सरांच्या संदर्भात तर सांगितलं तर मी 2 आठवणी सांगितल्या आणि माझं प्रास्ताविक बंद करतो. आम्ही पहिलाच दिवस होता, आम्ही ॲडमिशन घेतलं पाटील साहेबांसोबत रुपेश वांडे आणि साहेबांकडे माझा काही परिचय आणि पहिलाच दिवस पाणी भरपूर पडत होतं. आम्ही कुठं राहायचं हा प्रश्न होता आणि मग हॉस्टेलमध्ये गेलो वसतिगृहामध्ये. त्या वसतिगृहामध्ये गेल्यानंतर तिथं काही ते बॅन लागलं किंवा कोणीही त्याला प्रवेश द्यायचा नाही. मग आम्ही कसं कुठं जायचं बा एवढा पाऊस पडत आपण जायचं कुठं. मग सरांना फोन लावला, माझ्याजवळ फोन होता, रुपेश वानखेडेंना फोन लावला. त्यांनी मग त्या जे ज्यांना प्रवेश म्हणजे देणार आहे त्यांना ते फोन द्या आणि त्यांच्याजवळ फोन केला आणि तुम्ही ते घ्या म्हणजे माझे नातेवाईक आहे. मी मानवता ही करुणा मी त्या साहेबांमध्ये. दुसरा प्रश्न असा की मागच्या वर्षी जून 2025मध्ये एमएची परीक्षा होती. मी मे 25मध्ये केंद्रीय शिक्षणाच्या प्रशिक्षणाला गेलो. आता त्या कालावधीमध्ये काय झालं की सर्वांनी प्रकल्प सादर केला. माझा प्रकल्प अर्धा लिहायचा होता, सादर करायचं कसा करायचा. मी तिकडे पाटील साहेबांनी मी 10 दिवस तिकडे असताना प्रकल्प वगैरे सर्व दिला, त्याचा वायवाही झाला. आता म्हणजे अर्धा प्रकल्प व्हायचा आहे. मे महिना पत्रिका काढायच्या होत्या, जून महिन्यात लग्न 9 जूनला. मग माझा प्रकल्प राहून गेला. पण 3 दिवसात मी प्रकल्प पूर्ण केला आणि रुपेश वानखेडे दिला व तुम्ही हे प्रकल्प ठेवून जा. आता व्हायवा कसा घ्यायचा. माझ्या सरांनी मला फोन केला, मला माहीत आहे ना तुमच्या अडचण, तुम्ही काही काळजी करू नका, मी तुमचा व्हायवा करू, तुम्ही तिथं तयार राहा. परीक्षक आले तिथे, कारण सरांचं एक बरे आहे. बाह्य परीक्षक आले, त्यांना सांगितलं किंवा आमचे तिथं त्या यायला कामामध्ये आहे, तुम्ही त्यांचा व्हायवा ऑनलाईन घ्या. माझा व्हायवा साहेबांच्या सरकारने ऑनलाईन व्हायवा. मित्र हो, आता मी सांगत नाही, परंतु या धकाधकीच्या म्हणजे वातावरणामध्ये तुमचाही आत्मविश्वास वाढण्याच्या दृष्टिकोनातून सांगतो. आपल्या मनावर जर आपण पूर्ण विश्वास राहिला तर आपण चांगलं काम करू शकतो. आमच्या त्या याच्यामध्ये 4 PhD झाले आमच्या वर्गामध्ये. 5 वकील रेग्युलर करणारे, स्वतःच्यावर विश्वास राहिला तर आपण काय करू शकतो. मी विद्यापीठामध्ये 3रा मिळाला. मी हे का सांगतो की आपला स्वतःवर जर आत्मविश्वास असला तर आपण काही करू शकतो. प्राध्यापक जोसेफ मर्फीचं तुम्ही पुस्तक वाचा, सकारात्मक गोष्टी पण नेहमी करत म्हणतात ते किंवा हे मी करीन. ते पुस्तक मी अजूनमधून वाचतो. त्याचा परिणाम माझ्यावर तोच होता. पूर्वी बा शिलारोग्य झाल्यानंतर आपण विस्मरण होतो, पण तसं माझं काही झालं नाही. एवढे 4 डॉक्टर 5 ॲडव्होकेट असताना मी 3रा मी भूषण म्हणत नाही, पण तुम्हीही करू शकता तुमचा स्वतःवर विश्वास असला तर असो. साहेबांना इथे बोलायचं आहे, वेळेचा उदाहरण टाकून मी माझ्या शब्दाला विराम देतो. उठायला धन्यवाद बनसोड सर. आपण प्रास्ताविक भाष्य करत असताना आपल्या काही आठवणी आणि एकंदरीत या ॲनिमेशन ऑफ कास्ट ग्रंथ यूट्यूब चॅनल भारतीय बौद्ध महासभा आणि तुमचा आंबेडकर थाट याचा सुरेख मेळ या ठिकाणी बसवला. पुन्हा एकदा धन्यवाद आणि शुभेच्छापर प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी आमचे बोधिसत्व बुद्धविहार बांधकाम समितीचे चेअरमन यांना मी विनंती करतो की यांनी या बक्षीस वितरण समारंभाच्या निमित्ताने आपण आम्हा सर्वांना शुभेच्छा भाष्य करावे. आदरणीय रोहित भगत चेअरमन. विश्व संधी चळवळी
क्रांती सम्राट राजा अशोक, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारांना प्रतिमांना पंचांग प्रणाम. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा ही संस्था तमाम बौद्धांची मातृसंस्था असून या संस्थेचे संरक्षक आदरणीय महाप्रसिद्ध निरंजन आंबेडकर, संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या धम्मकार्याला पंचांग प्रणाम. आजच्या या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गोविंद चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे त्यांचे सर्व सहकारी, ज्यांचं व्याख्यान आपण ऐकण्यासाठी आवर्जून आला आहात ते आदरणीय प्राध्यापक डॉक्टर इंद्रजी वाघमारे सर अमरावती, आरडी वरगड सर अमरावती, त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्ह्याच्या पूर्व विभागाचे अध्यक्ष आदरणीय उत्तम शेंडे साहेब, पश्चिमचे अध्यक्ष आदरणीय मोहन भोरे सर, रंजना काकसाणे महिला विभागाच्या अध्यक्ष आणि सूर्यपुत्र बाळासाहेब आंबेडकर कलास्नेह वाचनाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक जयंत वानखडे सर, त्यांची पूर्ण कार्यकारिणी, उपस्थित जिल्हा शेतीचे सगळे पदाधिकारी, बौद्ध उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सर्व निमंत्रित मंडळी, आपल्या सर्वांना सगळ्यांचे जय. अतिशय उत्साहामध्ये संपन्न होत असलेल्या या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या निमित्ताने दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा यवतमाळतर्फे संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या वतीने कोटी कोटी प्रकारच्या शुभेच्छा बाहेर करतो आणि आपली सर्वांची संमती इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय बुद्ध, जय भारत.